गावला आजकाल एवढं कळायला लागलं की कशासोबत काय खायचं आणि कशासोबत काय नाही. तिनं मला पेरू मागितला, मी पेरू दिला तिला. तर म्हणे मी असं नाही खाणार, मला पांढरं मीठ दे. ती ब्लॅक सॉल्टला पांढरं मीठ म्हणते. नंतर मग ती गेली मेकअप करायला घेतला. मग इकडच्या पिना तिकडं लाव, तिकडच्या पिना इकडं लाव. हे बघा हे कसं भिंती रंगवून ठेवलं. तर भिंती आता रंगवून झाला, एक सुद्धा भिंत नाही ठेवली तिनं रिकामी. ड्रेसिंग टेबल सुद्धा रंगवलं होतं. नंतर मग मला आली दाखवायला, हे बघा मी कसा मेकअप केला, लटकनं लावले, म्हणे झुमके लावले मी, झुमके असं म्हणत होती. आणि नंतर मग हे असं डान्स वगैरे करत होती झुमके म्हणून. आणि नंतर ते झालं तिचं. जेव्हा मायलेकीच असतो आम्ही घरात, कोणीच नसतं ना, तेव्हा तिचं असं काही करणं सुरू असतं. काही काढायचं, कुटाने करायचे. आणि नंतर मग म्हणे मी आता हेअरस्टाईल केली, आता नंतर माझ्या युनूसाठी मला ड्रेस शिवायचा. मग तिच्याकडे थोडे काहीतरी सामान होतं, ते कापून वगैरे द्यायला लावलं मला. मी कापून दिलं, तर मग ते ड्रेस केला तिनं तिच्या युनूसाठी तयार. आणि मग तिला विचारलं मी, अगं तू काय लावलं होतं मेकअपमध्ये. मग बोटावर सांगणं सुरू होतं. मी पिको पावडर लावलं, लिपस्टिक लावलं, बायकिन लावलं. नंतर मग ते पिको पावडर म्हणजे तिचं ते आपलं कॉम्पॅक्ट पावडर. मग ते झालं सगळं खेळून वगैरे. नंतर खेळणं झालं की मग म्हणे भूक लागली आई मला. मग मी पटकन खिचडी बनवायला घेतली, दोघी मायलेकीच होत होतो म्हणून. मग खिचडी बनवली, खिचडी दोघींनी खाल्ली. खिचडी बनवती तोपर्यंत पुन्हा नंतर दुसरी हेअरस्टाईल सुरू होती. हिचं सारखं दिवसभर असंच सुरू असतं. हे इकडच्या पिना काढायच्या इकडं लावायच्या, तिकडच्या काढायच्या तिकडं लावायच्या, कधी जुट्टूच पाडायचे, कधी काहीच काढायचे. खिचडी टाकली तर म्हणत होती आई कधी खिचडी शिजतीये, मला भूक लागली. मग ते खिचडी शिजेपर्यंत इकडच्या तिकडच्या इकडं उड्या मारणं सुरू होत्या. मी खिचडी शिजली, नंतर खिचडी वाढून घेतली. खिचडी शिजेपर्यंत तिला दम पडली, पण खिचडी जेव्हा मी वाढली तेव्हा तिला ते थंड होईपर्यंत सुद्धा दम पडत नव्हती. तिनं तशीच खिचडी खाल्ली. तिला खूप जास्त पोळ आलं. मी म्हणत होते अगं बाळा